हो हे तर मस्त आहे. याच्यात तर मस्त मला देशीचा खंबा राहते, देशीचा काय आरेचा बी खंबा राहते. याच्यात पण थंड होते मस्त. काही खंबागीन नाही, एका छोट्यात लंबच करी काही खंबागीन ठेवायचं नाही आहे. याच्यात बर्फ ठेवा लागते, थंडी हवा लागली पाहिजे म्हणून. मोठे चाले खंबानं लंबा कराले, मोठे हुशार आहे तर खंबा ठेवाले पाहिजे. म्हणजे त्याला स्पेशल बनवलं असेल काय आपण खंबा ठेवाले. हो तर त्याच्यासाठीच आहे ना ते. याच्यात खंबा बसते ना, याच्यात देशीचा खंबा आरेचा खंबा बी बसते. आर्याचा खंबा नाही, देशीचा खंबा नाही. मोठे चालले तिथं खंबा लंबा कराले. म्हणजे कूलर आणला याच्यासाठी, त्या देशीचा खंबा ठेवत नाही म्हणते. म्हणजे सांगा काय ते सांगा कशा बायका करते. जमला ना बा. असेच आमचे व्हिडिओ पाहत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. तसा फेसबुकचा प्लॅटफॉर्म गरीब लोकांसाठी चांगला आहे, पण व्हिडिओसाठी एवढी मेहनत घ्यावी लागते का भयंकर मेहनत घ्यावी लागते. व्हिडिओ बनवणं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक टाका, सगळं टाका, वेळातले वेळ काढा. तिकडे म्हणजे जेवायला भेटत नाही, वेळेवर स्वयंपाक होत नाही, घरातले कामं पडले राहते. आणि हिचा जास्त सपोर्ट आहे व्हिडिओसाठी, भरपूर सपोर्ट देते. त्याच्यामुळेच आमचे व्हिडिओ चालते. तर धन्यवाद. तुम्ही असेच व्हिडिओ पाहत राहा. आता आम्ही बटन लावतो कूलरची हवा कशी आहे. तर मी कंपनीला म्हणतो तुमचा ब्रँडचा जर हे करायचा असेल, करायचा इलेक्ट्रॉन द्या म्हणून ॲडव्हर्टाईज, कूलरची ॲडव्हर्टाईज करते म्हणून. नॉवेल्टी गोल्ड प्लस. हे आता मला तर दिवसभर कामाला जावं लागते. तू मस्त हवा खात जाय, थंडीवाली मस्त. 120 लिटर पाणी मावते म्हटलं याच्यात. 120 लिटर पाणी, 24 तास पाणी पुरते, सरत नाही. कसा वाटला नक्की सांगा. आता पेमेंट झालं आमचं म्हणून आम्ही कूलर घ्यायला आलो, नाही तर 4-5 घरी कूलर पडले आहे, पण अजिबात हवा नाही लागत आहे कूलरची. काय होय, गरमी होय का काय होय बाबा. हे करावं, 4-5 कूलर आहे ना घरी, तरी घर थंड होत नाही आहे. हे तुला कोणता पाहिजे? चांगला 20,000चा. हे बिलकुल गरम. चांगला 20,000चा घे. कसा वाटला? समोर आणतो समोर. बापा आणला बाई कूलर. जमलं बापा आता मस्त. बस आता दिवसभर हवा घ्या. येऊ द्या रिक्षा अंदर. अंदर जाता क्या? अरे बापा निघणार नाही असं. रिक्षा अंदर गेटच्या अंदर टाकलं रिक्षा अंदर. आता दरवाजातून येणार नाही. थांबा तिथंच गेटच्या बी अंदर आणला. इधर टाकना है क्या? इधर इथंच ठेवला असता. बाहेरच होते ना. हो रंदो बाहेर रंदो बाहेर. पचत दो. काय सुसू करून राहिली. कूलर नाही आणत तर म्हणे ते चालली मायाच्या घरी चालली होती. फेसबुकचे पैसे आले म्हणे. अजून आरमारी आहे आणायची आम्हाला. पहिलं प्रेझेंट आणलं फेसबुकचं. आरमारी आणायचे पहिलं प्रेझेंट आणलंय. पहिलं आम्हाला लग्नाचं प्रेझेंट घेतलं. ते सगळे तुमचीच पुण्य हे आहे. धन्यवाद बाबा. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता, लाईक करता, शेअर करता, त्याच्यामुळेच हे घेतलं कूलर. तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या. आता पाणी पेता बोलून राहिली बरं मी. उशीत गिंजाला गेला म्हणजे बसा लागन बोललं. असाच आशीर्वाद राहू द्या आमच्यावर. आता कूलर चालू करून ना तर तुम्हाला हवा लागली पाहिजे. एवढा मोठा कूलर आणला. तुमच्या घरापर्यंत हवा आली पाहिजे. दिवसभर घरी राहते. मला तर कामाला जावं लागते ट्रॅक्टरवर. खात उचला, विटा उचला, मुरुम टाका, त्याच्यावरच हेच घरी राहते. आणि बायाचीच मजा आहे. माणसाची काही मजाच नाही. हे सगळं कोणाला घ्यायला लागते हवा? बायकासाठी. माणसाचं याच्यात काहीच नाही. फक्त रात्री माणूस झोपते, संध्याकाळी सकाळी दिवस निघाला का कामाला. बर्थडे टू यू. हा कूलर मी दिला आहे बायकोले गिफ्ट.
दोघे बापले का आता उद्घाटन करून राहिले याचं असं याच्या हातानं होऊन राहिलं असं. हे चिमणी पा कशी करते पुढं हे चिमणी आमच्या इच्छी. तरी कितीचा असं सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. अरे पाय कमी पडली हे चिमणी. तिथे जाऊन बसतो म्हणते आता. चिमणी गॅरंटी काढायची. रातभर झोपली नाही आमच्या इच्छी चिमणी आहे. हा हात पाय आपटे आता काढायचा कसा? असा खाली पाडा लागते. थांबा. दोघंही मॅट आहे खालून झोप. तर खोल्याला यायचं वरच करून खोलून आलं. घ्या ना ओढा ना खड्डा. ओढा खड्डा. घेतला आहे तुला. आता नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला तर, आणि कितीचा झाला असेल तर नक्की सांगा. काय प्राईस सांगा याची बरोबर. कापाडे असं करते. जमला ना बा. असेच आमचे व्हिडिओ पाहत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. तसा फेसबुकचा प्लॅटफॉर्म गरीब लोकांसाठी चांगला आहे, पण व्हिडिओसाठी एवढी मेहनत घ्यावी लागते का भयंकर मेहनत घ्यावी लागते. व्हिडिओ बनवणं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक टाका, सगळं टाका, वेळातले वेळ काढा. तिकडे म्हणजे जेवायला भेटत नाही, वेळेवर स्वयंपाक होत नाही, घरातले कामं पडले राहते. आणि हिचा जास्त सपोर्ट आहे व्हिडिओसाठी. भरपूर सपोर्ट देते, त्याच्यामुळेच आमचे व्हिडिओ चालते. तर धन्यवाद. तुम्ही असेच व्हिडिओ पाहत राहा. आता आम्ही बटन लावतो. कूलरची हवा कशी आहे. हो हे तर मस्त आहे. याच्यात तर मस्त मला देशीचा खंबा राहते. देशीचा काय आरेचा बी खंबा राहते. याच्यात पण थंड होते मस्त. काही खंबागीन नाही. एका छोट्यात लंबस करी काही खंबागीन ठेवायचं नाही आहे. याच्यात बर्फ ठेवा लागते. थंडी हवा लागली पाहिजे म्हणून चाले खंबानं लंबा कराले. हुशार आहे तर खंबा ठेवाले पाहिजे. त्याला स्पेशल बनवलं असेल काय आपण खंबा ठेवाले. तर त्याच्यासाठीच आहे ना ते. याच्यात खंबा बसते ना. याच्यात देशीचा खंबा, आरेचा खंबा बी बसते. आर्याचा खंबा नाही, देशीचा खंबा नाही. म्हणे चालले तिथं खंबा लंबा कराले. म्हणजे कूलर आणला याच्यासाठी, त्या देशीचा खंबा ठेवत नाही म्हणते. म्हणजे सांगा काही नाही. सांगा कशा बायका. सारे जण म्हणते गरमी होऊन राहिली, गरमी सहन नाही होऊन राहिली. कोणी म्हणते एसी पाहिजे, कोणी म्हणते कूलर पाहिजे. पण हे गरमी होऊन काय ना राहिली हे लक्षात नाही येत आहे कोणाच्या. मी सांगतो तुम्हाला, हे गरमी काय ना होऊन राहिली. झाडं कापले सगळे ना, रोड बनवले सिमेंटचे, घरं बनवले आता स्लॅबचे, कवेलाचे घरं नाही राहिले, रोड झाले पूर्ण सिमेंटचे. त्याच्यामुळे पाणी रोखण्यात मदत होऊन नाही राहिली. पाणी येऊन राहिला, पण पाणी रोखण कुठं जाईन, कुठं झाडात नाही जाईन. तर झाडच नाही आहे रस्त्यानं. प्रत्येक रस्त्यानं झाडं एकही नाही आहे, मोठे मोठे झाडं. म्हणून म्हणतो पाणी रोखण्यासाठी किंवा आपल्याला गरमी कमी होण्यासाठी दरवर्षी प्रत्येक घरी 1 ते 2 झाडं लागलेच पाहिजे. झाडं लावा तर तुमची गरमी कमी होईल. आहे ना बरोबर. बाहेर कुठं घालून राहिले. लावून देते. आण मी बाहेर लावून देतो. बाहेर लावून देतो. कूलरवाल्याले म्हणतो आता मी, कूलर तर दिला बापू तू न मले, पण आता कूलरच्या बदलीत ह्या माणसाला घेऊन जाय. मी ह्या माणसाला पॅक करतो आता. जावं घेऊन जा तिकडे.